धामणगावातील श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी दिंडी उत्साहात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या आषाढी एकादशी निमित्त धामणगाव एज्युकेशन संस्थेद्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालयात शनिवारी भक्तिमय वातावरणात भव्य पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाल मृदुंग, लेझिम आणि भजनाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कार्यक्रमाची सुरुवात शाला सदस्य डॉक्टर असितजी पसारी, चिनू देवी पसारी आणि मुख्याध्यापिका सौभाग्यवती देशपांडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे तुळशीपत्र पुष्पहार अर्पण करून पूजनाने झाली. त्यानंतर शालेतून पालखी दिंडीला प्रारंभ झाला. वर्ग 5 ते 10 मधील विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाल, लेझिम, पताका आणि तुळशी वृंदावनासह दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रभात विभागातील धनश्री देशमुख व आस्था उईके यांनी विठ्ठलाची, तर पूर्वी गावंडे व रिद्धी देवतले यांनी रुक्मिणीची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीने प्रथम शास्त्री चौकातील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर पालखी धवणेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचली. तेथे मुख्याध्यापिका सौ देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री राठोड, पर्यवेक्षिका कु टेंभुर्णे तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून रिंगण, भजन आणि टाल मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. शालेच्या आवारात परतल्यानंतर विद्यार्थिनींनी लेझिम, टाल आणि समूह भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वर्ग 9 व 10च्या विद्यार्थिनींच्या समूह भजनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. अखेरीस मुख्याध्यापिका सौ देशपांडे यांनी विद्यार्थिनींसोबत विठ्ठलाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली. या भव्य दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका देशपांडे, उपमुख्याध्यापक राठोड, पर्यवेक्षिका टेंभुर्णे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण धामणगाव नगरीत या दिंडीमुळे आषाढी एकादशीचा भक्तिमय उत्साह अनुभवायला मिळाला.